राज्याच गामी पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. नमस्कार, मी अरुण संतोष कानुले, मी आता 10वीचा विद्यार्थी. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या देश बांधवांनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मी आज प्रजासत्ताक दिना हेतू आपल्यासमोर उपस्थित. कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदानी देऊन, कित्येक लढाया लढून, कित्येक बलिदानी देऊन, त्यांची आहुती वाहून शेवटी अखेर हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले. स्वातंत्र्य, अरे या शब्दाचा अर्थ फक्त तोच व्यक्ती सांगू शकतो ज्याने कधी पारतंत्र्य पाहिले असेल, अरे ज्याने कधी गुलामगिरी सोसली असेल. स्वातंत्र्याचे मूल्य अरे शब्दात सांगता येणार नाही एवढे मोठे. मग आपण तर कितीच नशिबान आहोत ना की आपण या भारत भूमीवरती जन्म घेतला. म्हणूनच की काय कोणीतरी म्हटलंय की ये धारा धारा नहीं है, ये धारा धारा नहीं है, जैसे है ये स्वर्ग का धाम. अरे भारत में हमने जन्म लिया, ईश्वर को प्रणाम, ईश्वर को प्रणाम. मित्रांनो, भारत, इंडिया, हिंदुस्थान ही नाव फक्त ओठांवर जरी आली ना तर आपलं रक्त का सळसळायला लागतं. अरे जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा आपल्या मनातील, आपल्या सर्वांच्या मनातील तो अभिमान, तो आदर्श, ती भावना, ती देशभक्ती पाहण्यासारखीच असते. मित्रांनो, किसी ने क्या खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं, कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं. अरे मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं, इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं. और ऐसा एक ही देश है, ऐसा एक ही देश है जिस देश में मेहमानों को भी भगवान कहते हैं, मेहमानों को भी भगवान कहते हैं. मित्रांनो, आपल्या भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखा कृषी प्रधान, शेती प्रधान दुसरा देश काय असणार हो. म्हणूनच की काय इंग्रजांना आपल्या भारतातून पाऊल बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. मित्रांनो, 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला आणि 20 जानेवारी 1950 रोजी आपला हा देश प्रजासत्ताक झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहिती आहे की आपला हा देश प्रजासत्ताक झाला तरी कसा? मित्रांनो, जेव्हा आपला हा देश स्वतंत्र झाला ना तर या स्वतंत्र देशाच्या सुरुवातीला आपल्याला, आपल्या भारताला एक राज्यघटना, एक संविधान तयार करण्याची गरज होती. आपल्या भारताला राज्यघटना, संविधान लिहिण्यासाठी, आपल्या भारताला राज्यघटना, संविधान लिहिण्यासाठी कोणीतरी मार्गदर्शन करावे. भारताला राज्यघटना लिहिण्याचे मार्गदर्शन एका विद्वान व्यक्तीने आपल्याला करावे अशी विनंती, अशी रिक्वेस्ट आपण त्या काळी ब्रिटिशांना करत होतो. परंतु त्यांनी उत्तर दिले की राज्यघटनेचे तज्ञ, या विषयात पीएचडी केलेले कायदे पंडित, पत्रकार, लेखक, समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मदत तुम्ही घ्या. आणि तेच झालं. 1950 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपली ही राज्यघटना, हे संविधान तयार करण्यात आलं. आणि 1950 सालापासून आपला हा भारत देश समृद्धीच्या मार्गाने वाटचाल करू लागला. मित्रांनो, अत्यंत बिकट परिस्थितीत, अत्यंत विपरीत परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण गेलं. परंतु त्यावेळेपासून त्यांनी एक ठाम निर्णय घेतला की मला शिकायचंय, अरे मला संघर्ष करायचाय. म्हणूनच ते उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले. मित्रांनो, अत्यंत विपरीत परिस्थिती असताना, अरे पैशाचा अभाव असताना आणि कोणाचीही साथ नसताना हे करणं सोपं नव्हतं. परंतु प्रचंड आत्मविश्वास, अरे दुर्बल इच्छाशक्ती आणि बळकट परिश्रम यांद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक अडचणींवरती मात केली. मित्रांनो, आपल्या बांधवांना या गुलामगिरीतून मुक्त करायचंय. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 तास अभ्यास केला. मग मित्रांनो, आता मला सांगा, त्यांनी तर या देशासाठी केलं, पण आपण आपल्या कुटुंबासाठी करू शकत नाही का? आपण आपल्या आई-वडिलांचं आयुष्य, आपल्या कुटुंबाचं आयुष्य आनंदाने जावं म्हणून थोडे तरी कष्ट करू शकत नाही का? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या,
आपला जन्म जरी गरिबीत झाला असला ना, आपला जन्म जरी गरिबीत झाला असला ना, त्यात आपली काही चूक नाही. परंतु आपल्या आई वडिलांचं म्हातारपण जर गरिबीत गेलं तर त्यात फक्त आपली आपली आणि आपली चूक आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने एक वाक्य सिद्ध करून दाखवलंय की जेवढा तुमचा रस्ता खडतर, जेवढा तुमचा रस्ता खडतर, जेवढे तुमच्या रस्त्यात कांटे, अरे तेवढेच तुमचे यश मोठे, तेवढेच तुमचे यश मोठे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की 52 फक्त 52 सेकंद म्हणलेले